आज आहे उपवास म्हणजे संकष्टी, तर त्यासाठी बनवत आहे शाबूची खिचडी। शाबू रात्रीच मी भिजत घातले होते। शाबू रात्री भिजत घातल्यामुळे काय होतं, खूप छान शाबू भिजल्या जातात आणि आपली खिचडी चवीला एकच नंबर बनते। तर इथे कढई घेतली, गरम केली, तेल घातले, जिरे घातले, बारीक चिरून बटाटा घालायचा, बटाटा छान परतून घ्यायचा। परतल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर घालायची आहे। लाल मिरची पावडर ऐवजी हिरवी मिरची वापरली तरी छान होते चवीला खिचडी। आता भिजत घातलेली शाबू घातलेले आहेत, शेंगदाण्याचा कूट घालायचा आपल्या आवडीनुसार, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। झाकून एक वाफ काढायची। वाफ काढून झाल्यानंतर अगदी थोडीशी साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे ना खिचडीला खूप छान चव येते। तुम्ही एकदा नक्की खिचडीमध्ये साखर घालून बघा, जर घालत नसाल तर खूप छान चवीला लागते। परत मिक्स करून झाकून वाफ काढून घ्यायची आहे। या खिचडीला झाकून वाफ काढून असं केलं तरच खूप छान खिचडी बनते। बघू शकता तुम्ही किती मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेले आहेत आपले शाबू। चवीला अप्रतिमच झालेली मंडळी, तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा। चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा। धन्यवाद।